Hello friends, today we start a new point, angular SHM and magnetic SHM in uniform magnetic field. तर आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय अँग्युलर SHM आणि मॅग्नेटिक अँग्युलर SHM. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन घेऊन अँग्युलर SHM एक्सप्लेन करावं लागेल. तर आपण सुरुवातीला अँग्युलर SHM आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन बघूया. तर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक डिस्क कन्सिडर करतोय. ती डिस्कला आपण एक रॉड अटॅच करून तो रॉड आपण रिजिड सपोर्टला कनेक्ट करतोय. आता ज्यावेळेस तुम्ही ही डिस्क रोटेट करताल, आता रोटेट केल्यानंतर ती क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज ह्या डायरेक्शनली मूव्ह होऊ शकते आणि त्यावेळेस जे ऑसिलेशन प्रोड्यूस होतील त्या ऑसिलेशनला आपण अँग्युलर ऑसिलेशन किंवा टॉर्शनल ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. आता ज्यावेळेस तुम्ही ही डिस्क रोटेट करता तर रोटेट करत असताना त्याच्यावरती आपण रिस्टोरिंग टॉर्क काय करतो, आपण ॲप्लाय करतो. पण रिस्टोरिंग टॉर्क ॲप्लाय करत असताना करस्पॉन्डिंगली त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंटसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. थोडक्यात काय तर रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड आर अपोजिट टू इच अदर. कारण दोघांची डायरेक्शन ही पूर्णपणे कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. आणि त्या स्टेटमेंटवरूनच आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आणि पिरियडिक टाईमचं इक्वेशन कॅल्क्युलेट करू शकतो. तर अँग्युलर SHM म्हणजेच काय तर ज्यावेळेस तुम्ही एखादी डिस्क ट्विस्ट करता, आता ट्विस्ट केल्यानंतर ती डिस्क ही रोटेशनल मोशन काय करते, परफॉर्म करते इन अँटी क्लॉकवाईज ऑर क्लॉकवाईज डायरेक्शन. तर अशा ऑसिलेशनला आपण अँग्युलर ऑसिलेशन किंवा टॉर्शनल ऑसिलेशन असं आपण म्हणत होतो. आता त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही डिस्क ट्विस्ट करता तर ट्विस्ट केल्यानंतर त्या डिस्कमध्ये इंटरनली रिस्टोरिंग टॉर्क काय होतो, प्रोड्यूस होतो. आणि हा रिस्टोरिंग टॉर्क हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि दोघांची डायरेक्शन रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही पूर्णपणे कशी असते, अपोजिट असते. आता त्या स्टेटमेंटवरून आपण जर त्याचं इक्वेशन डिफाईन केलं तर ते इक्वेशन हे आपल्याला अशा प्रकारे भेटेल, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस थिटा. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह करण्यासाठी आपण तिथे एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो आणि तो आपण घेतो स्मॉल c. तो कॉन्स्टंट पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन 1 भेटेल, 2 = -c इंटू थिटा. आता सिमिलरली अशाच प्रकारे आपण टॉर्क हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकतो. मग देअरफॉर लेट I इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, देन टॉर्क ॲक्टिव्ह ऑन बॉडी इज गिवन बाय, तर आपल्याला टॉर्कचं की इक्वेशन भेटेल 2 = I इंटू अल्फा. आता हे दोन इक्वेशन भेटल्यानंतर ह्या दोन्ही इक्वेशनची LHS सेम आहे. आता LHS सेम असल्यामुळे आपण RHSच्या टर्म बॅलन्स करू शकतो, त्या इक्वेट करू शकतो. मग हे दोन्ही इक्वेशन जर आपण इक्वेट केले किंवा कम्पेअर केली तर कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारची इक्वेशन भेटेल, I अल्फा इज इक्वल टू -c इंटू थिटा. आता ह्याच्यामध्ये I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल, c प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल आणि थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. आता अल्फा जो आहे आपला त्याला आपण म्हणतो अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर त्या अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो आणि तो फॉर्म्युला आपल्याला हा अशा प्रकारे भेटेल, अल्फा इज इक्वल टू dω/dt इज इक्वल टू d²θ/dt². आता ही अल्फाची व्हॅल्यू आपण अबो इक्वेशनमध्ये जर पुट केली तर पुट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन 3 भेटेल, I d²θ/dt² इज इक्वल टू -c θ. आता अशाच प्रकारे जी RHSला आपली टर्म आहे -c θ ती जर आपण LHSला शिफ्ट केली तर मायनस टर्म आपली पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटेल I d²θ/dt² प्लस c θ इज इक्वल टू 0. आणि त्या इक्वेशनला आपण नंबर देऊ शकतो, इक्वेशन नंबर 4. आणि हे इक्वेशन जे आहे त्यालाच आपण म्हणू शकतो डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर SHM. आपण त्याला डायरेक्ट सेंटेन्स तिथे देऊ शकतो, दिस इज डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर SHM. आता ह्याच्यानंतर हे जे आपण इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे तर त्याच्यावरून आपण अँग्युलर SHMची व्हॅल्यू काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपला नेक्स्ट पॉईंट असेल अँग्युलर SHM. तर त्यांनी त्याची आपल्याला सुरुवातीला एक डेफिनेशन दिलेली आहे बघा,
the oscillatory motion of a body in which the torque for angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. तर म्हणजेच काय, तर अँग्युलर एस एच एमची डेफिनेशन आपल्याला घेत असताना जो आपण टॉर्क फाइंड आउट करतोय तर हा टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तुमच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटवरती, दॅट इज तो डायरेक्ट प्रोपोर्शनल मायनस थीटा. आणि निगेटिव्ह साईन कशामुळे येत आहे, तर ह्या दोघांची डायरेक्शन ह्या पूर्णपणे कशा आहेत, अपोजिट आहेत. आता ह्याच्यानंतर जर आपल्याला टाईम पिरियड फाइंड करायचा असेल फॉर अँग्युलर एस एच एमसाठी, तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला घ्यावा लागेल, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. आणि ओमेगाचं एक्सपान्शन काय असेल, ओमेगा इज इक्वल टू रूट अँग्युलर ॲक्सिलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हा फॉर्म्युला आपण ज्या मेन डेफिनेशन घेत होतो, पिरियड असेल, ॲम्प्लिट्यूड असेल, ॲक्सिलेशन असेल, तर त्या पॉईंटमध्ये आपण त्या बघितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण अँग्युलर एस एच एमचा पिरियडिक टाईमचा फॉर्म्युला हा फाइंड आउट करू शकतो. आता ह्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट असेल तर तो नेक्स्ट पॉईंट आहे आपला मॅग्नेटिक व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक आपण बार मॅग्नेट कन्सिडर करतोय आणि हा बार मॅग्नेट आपण फ्रीली सस्पेंडेड ठेवतोय इन अ प्लेन. आता ह्या बार मॅग्नेटवरती आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे अप्लाय करतो इन फॉरवर्ड डायरेक्शन किंवा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आता डायग्राममध्ये आपण तो व्हर्टिकली अपवर्ड अप्लाय केलेला आहे. आता ज्यावेळेस आपला हा बार मॅग्नेट त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस होतो, तर प्लेस झाल्यानंतर तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय करेल, परफॉर्म करेल. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट परफॉर्म केल्यामुळे तो जो ऑसिलेशन प्रोड्यूस करेल त्या ऑसिलेशनलाच आपण अँग्युलर ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. आणि त्याची डायग्राम पण इथे बघितलेले आहेत. तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं तर तुम्हाला तिथे एक बार मॅग्नेट दिसेल. तो बार मॅग्नेटवरती आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो आहे. आता बार मॅग्नेटला आपण दोन पोल कन्सिडर करतो. फर्स्ट असेल एस पोल आणि सेकंड असेल एन पोल. आता एन पोलची जी डायरेक्शन असेल त्या ठिकाणची जी पोल स्ट्रेंथ असेल ती व्हर्टिकली अपवर्ड असेल आणि एस पोलच्या ठिकाणची मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ असेल ती व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. त्याचबरोबर त्या पॉईंटच्या करस्पॉन्डिंगली आपण मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करू शकतो. आता ह्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉईंट कन्सिडर केला तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण ज्यावेळेस बार मॅग्नेट रोटेट करतो, तो रोटेट केल्यानंतर किंवा डिफ्लेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स ॲटोमॅटिक काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. आणि हा रिस्टोरिंग फोर्स हा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनवरती डिपेंड असेल किंवा त्याच्यावर तो अवलंबून असेल. आता ह्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण त्याचं मॅग्नेट टॉर्क हे इक्वेशन काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर मॅग्नेट टॉर्कचं आपण जर इक्वेशन बघितलं तर इक्वेशन आपल्याला हे अशा प्रकारे भेटेल, टो इज इक्वल टू म्यू बी साईन थीटा. आता ह्याच्यामध्ये जो आपण थीटा घेतो तर ह्या थीटाची व्हॅल्यू आपली व्हेरी स्मॉल असते आणि थीटाची व्हॅल्यू स्मॉल असल्यामुळे साईन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण रिम्यूव्ह करतो. ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपलं व्हॅनिश होतं आणि व्हॅनिश झाल्यानंतर आपल्याला टो इज इक्वल टू म्यू बी थीटा हे अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन भेटेल. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण फक्त मॅग्नेट्यूड कन्सिडर केलेलं आहे, पण ॲक्च्युली जर आपण बघितलं तर रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची डायरेक्शन ही पूर्णपणे अपोजिट असते. आणि डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण त्या ठिकाणी मायनस साईन देऊ शकतो आणि मायनस साईन दिल्यानंतर आपल्याला टो इज इक्वल टू म्यू बी थीटा हे फर्स्ट इक्वेशन भेटेल. त्या इक्वेशनला आपण नंबर देऊया. आता ह्याच्यानंतर आपण हेच रिस्टोरिंग टॉर्कचं इक्वेशन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकतो. दॅट इज टो इज इक्वल टू आय अल्फा आणि त्याला आपण नंबर देतो इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर कम्पेअर केल्यानंतर आपण त्यांच्या व्हॅल्यू ह्या इक्वेट करू शकतो आणि व्हॅल्यू इक्वेट केल्यानंतर आपल्याला टो इज इक्वल टू आय अल्फा इज इक्वल टू म्यू बी थीटा ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन भेटेल. ह्याच्यामध्ये कॅपिटल आय आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतोय आणि अल्फा असेल अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता अल्फाची व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केली तर त्या अल्फाची व्हॅल्यू आपल्याला भेटेल मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. तर त्यासाठी आपण अबो इक्वेशन रिअरेंज करतोय. आता ह्याच्यानंतर आपण कॉन्स्टंट टर्म ह्या ब्रॅकेटमध्ये इक्वेट करतोय. आता जर त्या ब्रॅकेटमध्ये इक्वेट केल्या तर आपल्याला त्या व्हॅल्यू भेटतील मायनस म्यू बी अपॉन आय.
आणि त्याला आपण नंबर देतो इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये म्यू, बी आणि आय ह्या तिन्ही क्वांटिटी आपल्या कॉन्स्टंट आहेत आणि कॉन्स्टंट असल्यामुळे आपण डायरेक्ट अल्फा आणि थीटामधील रिलेशन एक्सप्लेन करू शकतो आणि ते रिलेशन आपल्याला भेटेल अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्टेड अपोजिट टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये साईन जर आपण कन्सिडर केलं तर ते साईन आपल्याला मायनस भेटेल आणि ते जर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर ते आपल्याला हे अशा प्रकारे भेटेल अल्फा इज इक्वल टू मायनस थीटा आणि तिथे आपण एखादा कॉन्स्टंट घेऊ शकतो आणि कॉन्स्टंट जर नाही घेतला तर तिथे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन येईल. आता ह्या इक्वेशनवरून आपण डायरेक्ट अँग्युलर SHM जो पिरियडिक टाईम आहे त्याचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपण टाईम पिरियडचं जर इक्वेशन बघितलं तर ते इक्वेशन आपल्याला T इज इक्वल टू 2π अपॉन रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या फॉर्ममध्ये आपल्याला भेटेल. आता डिनॉमिनेटरची जी आपली टर्म आहे तर ती टर्म आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आहे आणि कन्वर्ट केल्यानंतर T इज इक्वल टू 2π अपॉन रूट अल्फा अपॉन थीटा ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ते इक्वेशन भेटेल. आता आपण लास्ट स्लाईडमध्ये अल्फा अपॉन थीटा ही व्हॅल्यू आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो इक्वेशन नंबर 3 वरून आणि इक्वेशन नंबर 3 वरून ती जर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे भेटेल आय अपॉन म्यू बी आणि ती व्हॅल्यू जर आपण पिरियडिक टाईमच्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला हे टाईम पिरियडचं इक्वेशन भेटेल T इज इक्वल टू 2π इंटू रूट आय अपॉन म्यू बी आणि त्याला आपण इक्वेशन नंबर नेक्स्ट देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण त्याला इक्वेशन नंबर 3 देऊया आणि ह्याच इक्वेशनचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला तर रेसिप्रोकल घेतल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक त्या अँग्युलर SHMच्या फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन भेटेल. तर अशा प्रकारे आपण अँग्युलर SHM आणि मॅग्नेटिक अँग्युलर SHM हे दोन फॉर्म आपण बघितलेले होते. तर आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला एक डिफरन्स घ्यायचा आहे फ्री ऑसिलेशन आणि फोर्स ऑसिलेशन. तर जनरली फ्री ऑसिलेशन म्हणजेच काय तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता तर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी आपली ऑसिलेट होऊ शकते त्याला आपण व्हायब्रेशन देऊ शकतो. आता ती व्हायब्रेशन ते ऑसिलेशन जर आपले ग्रॅज्युअली डिक्रीज होत असतील तर त्या ऑसिलेशनला आपण फ्री ऑसिलेशन म्हणू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑसिलेशनला कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय करत असाल तर त्या ऑसिलेशनला आपण फोर्स ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. त्या करस्पॉन्डिंगली आपण त्याचे पॉईंट वाईज त्यांचं सेपरेशन आपण करू शकतो. तर फ्री ऑसिलेशन त्याने आपल्याला फर्स्ट पॉईंट दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की अ बॉडी ऑफ सिस्टीम ऑसिलेट विथ इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी विदाउट बिईंग ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल फोर्स. म्हणजेच काय तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती विदाऊट अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय न करता त्याच्या ओन फ्रिक्वेन्सीवरती ती जर ऑसिलेट होत असेल आणि कंटिन्युअसली त्याची ऑसिलेशन जर डिक्रीज होत असतील तर त्याला आपण फ्री ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. आणि फ्री फोर्स ऑसिलेशनमध्ये ही क्वांटिटी पूर्णपणे आपली अपोजिट येईल. फोर्स ऑसिलेशनमध्ये काय येईल की द बॉडी ऑसिलेट विथ अ फ्रिक्वेन्सी अदर दॅन इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता आता एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे तर त्याच्यामध्ये काय येतो चेंज येतो आणि चेंज आल्यामुळे अशा ऑसिलेशनमध्ये जे प्रोड्यूस होणार आहेत तर अशा ऑसिलेशनला आपण फोर्स ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर त्याने आपला एक सेकंड पॉईंट दिलेला आहे दे ऑकर ड्यू टू इलॅस्टिक फोर्स अँड इनर्शी ऑफ सिस्टीम. आता फ्री ऑसिलेशनमध्ये आपण एक्सटर्नल फोर्स कोणताही अप्लाय करत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे ऑसिलेशन प्रोड्यूस होणार आहे तर हे ऑसिलेशन हे इलॅस्टिक फोर्सेसमुळे आणि त्या सिस्टीमच्या इनर्शियामुळे प्रोड्यूस होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही फोर्स ऑसिलेशन कन्सिडर करता तर फोर्स ऑसिलेशनमध्ये ऑसिलेशन परफॉर्म करण्यासाठी ऑकर होण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागतो त्याशिवाय आपण त्या बॉडीमध्ये ऑसिलेशन प्रोड्यूस करू शकत नाही. आता ह्याच प्रकारे जर आपण थर्ड पॉईंट बघितला तर थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की द फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन मास अँड इलॅस्टिसिटी ऑफ बॉडी आणि हे पॉसिबल कुठे होतं तुमच्या फ्री ऑसिलेशनमध्ये. कारण फ्री ऑसिलेशनमध्ये जी तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते ती पूर्णपणे त्या तुमच्या ऑब्जेक्टच्या मासवरती आणि त्याच्या
इलॅस्टिसिटीवरती डिपेंड असणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमची रिजिडिटी येईल, व्हॉल्यूम येईल, प्रेशर, ह्या क्वांटिटी आपण तिथे कन्सिडर करू शकतो. आता ज्यावेळेस तुम्ही फोर्स ऑसिलेशन घेता तर फोर्स ऑसिलेशनमध्ये आपण टोटली एक्सटर्नल फेरोडिक फोर्स अप्लाय करतो आहे आणि त्याच्यावरती तुमची फ्रिक्वेन्सी काय असेल, डिपेंड असेल. आता ह्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला दिसून येईल की फ्री ऑसिलेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करता तर फोर्स अप्लाय केल्यानंतर हा फोर्स तुमचा ग्रॅज्युअली काय होतो, डिमिनिश होतो, तो व्हॅनिश होतो, त्याची व्हॅल्यू काय होते, हळूहळू डिक्रीज होत जाते. आणि अशा फोर्सला आपण डॅम्पिंग फोर्स असं आपण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही फोर्स ऑसिलेशन घेता तर ह्या ऑसिलेशनमध्ये आपण एक्सटर्नली कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करतो आहे, त्याच्यामुळे त्याची ऑसिलेशन ही आपली डिक्रीज होत नाही, ते कंटिन्युअसली ह्याच रेंजमध्ये काय राहतात, कंटिन्यू राहतात. आणि आपण ह्याच्यात जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिसेल. तर ज्यावेळेस तुम्ही एखादी स्विंग पुश करता, आता ही पुशिंग जर आपण फक्त पहिल्यांदाच करत असेल तर त्यानंतर त्या स्विंगची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी ती हळूहळू काय होते, डिक्रीज होते, त्यांची ऑसिलेशनची मॅग्निट्यूड असेल तिची व्हॅल्यूसुद्धा काय होते, हळूहळू डिक्रीज होते, कारण ह्या ठिकाणी आपण कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही फोर्स ऑसिलेशन घेता तर फोर्स ऑसिलेशनमध्ये जी तुम्ही स्विंग कन्सिडर करता, जो तुम्ही स्विंग कन्सिडर करता त्या स्विंगला तुम्ही कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता, त्यामुळे तो जो स्विंग असेल त्याला आपण झोका असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हे स्विंग हे कंटिन्युअसली त्याच मोशनमध्ये काय होईल, ऑसिलेट होईल, त्याचं ॲम्प्लिट्यूड असेल, त्याची फ्रिक्वेन्सी असेल ही आपली डिक्रीज होणार नाही. तर अशा प्रकारे आपण फ्री ऑसिलेशन आणि फोर्स ऑसिलेशन ह्या दोघांचा डिफरन्स हा राईट करू शकतो. आता ह्याच्यानंतर जो आपला लास्ट पॉईंट असेल तर लास्ट पॉईंट आहे आपला रेझोनन्स. लास्ट पॉईंट आपल्याला कोणता दिलेला आहे, रेझोनन्स. तर त्याने आपल्याला सुरुवातीला बघा त्याची एक डेफिनेशन दिलेली आहे, द फिनॉमिना इन विच द बॉडी ऑसिलेट अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स whose frequency is equal to natural frequency of the drive body so that amplitude becomes maximum. डेफिनेशन थोडी मोठी आहे पण सोपी आहे. डेफिनेशन त्याने काय सांगितलेली बघा, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करता, तुम्ही एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करता आणि अप्लाय केल्यानंतर जर त्या ड्राईव्ह बॉडीची फ्रिक्वेन्सी त्या ओरिजिनल बॉडीच्या फ्रिक्वेन्सीबरोबर जर मॅच होत असेल, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी जर तुमच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीबरोबर जर मॅच होत असेल तर त्यावेळेस जे तुमचं ॲम्प्लिट्यूड येणार आहे तर ते ॲम्प्लिट्यूड कसं येणार आहे, मॅक्झिमम येईल. आणि त्याच फिनॉमिनाला आपण रेझोनन्स असं आपण म्हणू शकतो. जर तुम्ही डायग्राम बघितलेली असेल तर डायग्राममध्ये बघा आपण एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो आहे आणि वाय ॲक्सिसला आपण ॲम्प्लिट्यूड कन्सिडर करतो आहे. आता ओरिजिनपासून आपण हळूहळू फ्रिक्वेन्सी काय करणार आहोत, इन्क्रीज करणार आहोत. आता ही फ्रिक्वेन्सी ही आपली ड्राईव्ह फ्रिक्वेन्सी असेल किंवा एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी असेल. आता ही फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुमच्या ओरिजिनल बॉडीच्या फ्रिक्वेन्सीबरोबर मॅच होते, ज्यावेळेस तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच होतात, तर त्या पॉईंटला तुमचे जे ॲम्प्लिट्यूड येणार आहे तर ते ॲम्प्लिट्यूड तुम्हाला कसं भेटेल, मॅक्झिमम भेटेल. ती व्हॅल्यू तुम्हाला कशी भेटेल, मॅक्झिमम भेटेल. आणि त्याच प्रोसेसला त्याच फिनॉमिनाला आपण रेझोनन्स असं आपण म्हणू शकतो. तर ह्या ठिकाणी हा पॉईंट आपला संपलेला आहे. नेक्स्ट जो पार्ट असेल तो आपण आता नेक्स्ट सेक्शनला बघूया. थँक्यू.